तर जीआरची होळी जी आहे ती करण्यात आलेली आहे। यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील सहभागी होते। आम्हाला हे मान्य नाही, मुंबईच्या आझाद मैदानावर हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करण्यात आली आहे। एक प्रतिकात्मक पुतळा देखील जाळण्यात आलेला आहे। संजय राऊत हे देखील यावेळी उपस्थित होते। जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी झालेली आहे। ठाकरेंच्या सेनेकडून राज्य सरकारच्या जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आलेली आहे। हिंदीला विरोध नाहीये, मात्र सक्ती लादू देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। ही दोन दृश्य आपण पाहतोय, पहिली आहे सोलापुरातली तर दुसरी आहेत नाशिकमधली। सोलापुरात ठाकरेंच्या सेनेकडून जीआरची होळी करण्यात आलेली आहे आणि दुसरीकडे नाशिकमध्ये देखील हे जीआर जी आहे त्याची प्रत पेटवून देण्यात आलेली आहे। तर नाशिकमध्ये हिंदी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आपण हिंदी सक्तीच्या विरोधात या ठिकाणी जीआरची होळी केलेली आहे, काय सांगाल? ह्या सरकारने पहिलीपासून महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचे हिंदी सक्तीचा आदेश काढला आणि खऱ्या अर्थाने आपण बघितलं असेल, गुजरात राज्य सोडून महाराष्ट्रावर हिंदी ही मुद्दामून लादताय। ह्या फक्त निवडणुका डोळ्यापुढे ठेवून, म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जन एकत्र आलीत आणि या सरकारचा निषेध करताय। रस्त्यावर आपण कुठे जाऊन बघा, कोणत्याही शहरात जिल्ह्यात ह्या रस्त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण मराठी लोक असेल, मराठी साहित्यिक, मराठी कलाकार सगळे रस्त्यावर उतरले आणि या सरकारला कोणत्याही परिस्थितीत हा आदेश मागे घ्यावा लागेल आणि हिंदी सक्तीची मागे घ्यावा लागेल। यांनी जर घेतलं नाही तर महाराष्ट्रामध्ये फार मोठं आंदोलन उभं राहील आणि या सरकारला त्या आंदोलनाला सामोरं जावं लागेल। नक्कीच आपण जर बघितलं या ठिकाणी तर ठाकरे गटाकडून इशारा देखील देण्यात आलेला आहे। या नाशिकमध्ये आज हिंदी सक्तीचे जे अध्यादेश आहे त्याची होळी देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटील, पवन, टीव्ही 9 मराठी, नाशिक।